नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ डिफेन्स यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या पदभरती असणार आहे. यामध्ये एकूण 466 जागी पदभरती असणार आहेत आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आहे ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये A to Z संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो आपण आता सुरू करूया. ओके, तर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत या ठिकाणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये पदभरती सुरू करण्यात येईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड द फिलिंग ऑफ द फॉलोइंग द पोस्ट ऑफ जनरल रिझर्वेशन इंजिनियर फोर्स इंडियन नॅशनल मेल्स ओनली यामध्ये जी या ठिकाणी पदभरती असणार, म्हणजे या ठिकाणी मेल विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत 7 पैकी ड्राफ्टमन पोस्ट असणार आहेत. यामध्ये करंटसाठी मित्रांनो एकूण 15 जागा असणार आहेत आणि ब्लॉकिंगसाठी 1 जागा असणार आहेत. एकूण 16 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन एकूण 2 जागा असणार आहेत. टर्नरसाठी 10 जागा, मशिनिस्टसाठी 1 जागा, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG 417 जागा असणार आहेत. त्याचबरोबर ड्रायव्हर रोलर OG यामध्ये मित्रांनो तुम्हाला करंटसाठी 0 आणि बॅकलॉगसाठी 2 अशा 2 जागा पदभरती असणार आहेत. ऑपरेटर एक्सलेन्सिंग मशिनरी या पदासाठी मित्रांनो करंटसाठी मित्रांनो 9 जागा आणि बॅकलॉगिंगसाठी 9 अशा 18 जागा पदभरती असणार. यामध्ये एकूण जागा बघितल्या तर 466 असणार आहेत. त्यापैकी UR साठी 266 जागा, AC साठी 67, ST साठी 39, OBC 81 आणि EW साठी 53 जागांची पदभरती असणार आहे. त्या मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात आहेत ती मित्रांनो जुनी जाहिरात असणार आहेत. यामध्ये एम्प्लॉय न्यूज 10 ते 16 ऑगस्ट यांच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली होती या ठिकाणी जाहिरात आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपचं सुद्धा आरक्षण असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला marvels.bro.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्म एक्झॅक्टली तुम्ही आता कशा पद्धतीने ऑफलाईन भरू शकता या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आहे तो तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ही जी प्रिंटआउट आहेत ही A4 साईज प्रिंटरवरती या ठिकाणी GSM बॉन्ड पेपर तुम्हाला प्रिंटआउट काढायचे. उजव्या साईडला या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये कंट्रोल नंबर या ठिकाणी ऑफिशियल यूज आहे, लिहायचा नाही. नेम ऑफ पोस्ट कोणत्या पदासाठी अप्लाय करणारा, सिरियलमध्ये पोस्ट कोणत्या नंबरला आहेत 1, 2, 3. त्याचबरोबर कॅटेगरी कोणत्या आहेत या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर लेंथ ऑफ सर्व्हिस ESM म्हणजे तुम्ही एक सर्व्हिसमॅन असल्यास त्याचं जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला वेस्टेज मार्क्स या ठिकाणी ॲडिशनल लिहायचे आहेत, म्हणजे तुमचे जे 10वीला किती मार्क्स होते आणि ॲडिशनल किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही वेदर बिलॉंग तुमची मायनॉरिटीमध्ये असेल येस करा आणि कोणती मायनॉरिटी तुम्हाला सिलेक्ट करायची, EWS आहे का येस करा किंवा नो करा. त्याचबरोबर नेम ऑफ कॅन्डिडेट SSC प्रमाणे तुमचं 10वी नाव लिहायचं आहे, फादर्स नेम लिहायचं आहे, बर्थ डेट या ठिकाणी कॉलममध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर परमनंट ॲड्रेस, स्टेट, पिनकोड टाकायचा, प्रेझेंट ॲड्रेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन फीस मध्ये फी असणार आहेत. फी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे. फीची बँक या ठिकाणी लिहायची आहे, पेमेंट रेफरन्स लिहायचा, ट्रान्झॅक्शन डेट आणि अमाऊंट लिहायची आहे आणि याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स जोडणार आहात ते येस किंवा नो या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामध्ये वेदर्स ऑफ एक सर्व्हिसमॅन म्हणजे तुम्ही एक सर्व्हिसमॅनचं पालक आहात का असल्यास येस किंवा नो, किंवा NCC वगैरे जे काही असल्यास तुम्हाला येस किंवा नो तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा एज्युकेशनल आहे पुढचा पॉईंट. यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल लिहायचं आहे, एक्झाम्स, त्याचबरोबर पासिंग वर्ष, बोर्ड, सब्जेक्ट्स कोणते होते ते, मार्क्स, आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज असं तुम्हाला मार्क्स लिहायचं आहे. त्याचबरोबर टेक्निकल म्हणजे तुमचा ITI किंवा जे काही टेक्निकल झालं असेल ते तुम्हाला टेक्निकल या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामध्ये टेक्निकल एक्झाम नेम, पासिंग इयर, युनिव्हर्सिटी, मार्क्स, ऑप्टेन मार्क्स, आउट ऑफ पर्सेंटेज तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स या पदासाठी मित्रांनो तुम्हाला MT रोलर आणि OEM ह्या पदासाठी सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहेत. यामध्ये तुम्हाला LMVचे डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहेत, HMVचे आणि ऑदरचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्याचबरोबर टोटल एक्सपिरियन्स तुम्हाला मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत कोणता एक्सपिरियन्स आहे का फोटोकॉपी अटॅच करायची आहे. यामध्ये एम्प्लॉयर नेम, कधीपासून कधीपर्यंत, नेचर ड्युटी, मंथली सॅलरी आणि टेम्पररी किंवा परमनंट हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर BRO ओनली म्हणजे तुम्ही जर BRO मध्ये काम करत असल्यास त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, आधार लिंकला कॉन्टॅक्ट नंबर कोणता आहे तो लिहायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि अटॅच कॉपी जोडायची आहे.
ईमेल आय डी लिहायचे आहेत, कॅपिटल लेटर्समध्ये सगळे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि इकडे तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर करायचे आहे, लेफ्ट हँड थंब लिहायचे आहे, प्लेस आणि डेट टाकायची आहे. यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन नॉट साइन्ड इन इनकम्प्लीट बाय इन कॅन्डिडेट विल बी रिजेक्टेड, म्हणजे तुम्ही सही किंवा इतर जे डॉक्युमेंट्स किंवा फॉर्म अधुरा असल्यास तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन ॲडमिट कार्डसुद्धा लिहायचं आहे. यामध्ये ह्या ठिकाणी कोणतं लिहायचं नाही, फोटो चिटकवायचा आहे, नेम लिहायचा आहे, सन ऑफ नेम, विलेज, तहसील, स्टेट, पोस्ट ऑफिस, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, आधार नंबर आणि लिहायचं आहे. त्याचबरोबर ॲट टाइम द सबमिशन ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचा या ठिकाणी सबमिट करतेवेळी तुमचा लेफ्ट थंब आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर ॲट टाइम रायटिंग एक्झामिनेशनसाठी जेव्हा तुमची एक्झाम होणार आहे तेव्हा हे फिलअप करायचं, फिजिकल असेल तेव्हा सुद्धा हे तुम्हाला फिलअप करायचं आहे. आणि प्रॅक्टिकल टेस्ट असेल तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. आणि या ठिकाणी जॉईनिंग असेल तर सुद्धा तुम्हाला फिलअप करायचं, स्टेप बाय स्टेप फिलअप करायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी जे सबमिट आहे तेच तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही EWS असल्यास तर हे सर्टिफिकेट जोडायचं आहे, आणि EWS मध्ये असल्यास हे, आणि OBC असल्यास हे सर्टिफिकेट जोडायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला OBC असल्यास हे सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे, EWS मध्ये असल्यास हे जोडायचं आहे, आणि SC ST मध्ये असल्यास हे सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. तर मित्रांनो याची जनरल डिटर्मिनेशन म्हणजे मित्रांनो याचं पात्रता आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत या ठिकाणी पाहणार. हा मध्ये मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, इंडियन किंवा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी मेल आणि इंडियन कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर्स या ठिकाणी टेस्टसाठी सुद्धा देण्यात आले आहेत, या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी कॉम्बॅटेड GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411-015 ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर पोस्ट कोड तुम्हाला पाठवायचं आहे. तर मित्रांनो त्याचं एज लिमिट बघूया. तर मित्रांनो ड्राफ्टमन सुपरवायझर पदासाठी 18 ते 27 वर्ष, टर्नरसाठी 18 ते 25 वर्ष, मस्टिस 18 ते 27, ड्रायव्हर 18 ते 27, ड्रायव्हर रोड रोलर ऑर्डिनरी 18 ते 27, ऑपरेटर ऑपरेटर एक्सकेटिव्ह मशिनरी 18 ते 27 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो SC ST मध्ये असल्यास तर 27 किंवा 25 पेक्षा जास्त 5 वर्ष, OBC मध्ये 3 वर्षे सवलत देण्यात आली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जी वेस्टेज मार्क्स या ठिकाणी असणार आहेत, जर तुम्ही सन ऑफ GREF जर GREFचे कर्मचारी असल्यास तर 5% वाढणार, NCC C असल्यास 5, B असल्यास 5, NCC C असल्यास 10, B असल्यास 5. त्याचबरोबर स्पोर्ट्स जे काय असल्यास तुम्हाला या ठिकाणी वेस्टेज मार्क्स दिलेले आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. तर मित्रांनो फी असणार आहेत. फी मित्रांनो SBI कलेक्ट ह्या लिंकद्वारे तुम्ही फी भरू शकता. फी मित्रांनो EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये, OBC ओपनसाठी सुद्धा 50 रुपये असणार. जर तुम्ही SC ST मध्ये किंवा हँडिकॅप असाल तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमधून तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, त्यामुळं शक्यतो इंग्लिशमध्येच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्मची लास्ट डेट तुम्हाला या ठिकाणी रिलीज केल्याचे 10 दिवस आहेत तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लिफाफ्यावरती सुद्धा नेम ऑफ पोस्ट, नेम ऑफ कॅटेगरी आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला आहे आणि या ठिकाणी ॲड्रेस आहे तो ॲड्रेसद्वारे तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. ओके. तर होती मित्रांनो बॉम्बे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.